तर डोंबिवली शहरात असलेल्या एमआयडीसीच्या भौगोलिक स्थितीवरून आता वाद सुरू झाले आहेत। नागरी वस्तीला लागून एवढी मोठी एमआयडीसी कशी असा सवाल आता विचारला जातोय। मात्र बफर झोन गायब केल्याचा फटका आरोप करण्यात येतोय। एमआयडीसी स्थापन केली तेव्हा 4 ते 5 किलोमीटरचा पट्टा बफर झोन म्हणून प्रस्तावित होता, पण तत्कालीन काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी घेत बफर झोन गायब करत इकडे इमारती बांधल्या असा आरोप करण्यात येतोय। मी कधीपासून एमआयडीसीना सांगत असतो की हे जे एमआयडीसी ऍक्च्युअली जेव्हा एमआयडीसी आली तेव्हा रेसिडेन्स फक्त 4 रस्त्यापर्यंतच होते। तेवढं 1-1.5 किलोमीटर पहिले बफर झोनच होता आणि एमआयडीसीने ते बफर झोन मेंटेनच केलं नाही। परमिशन सगळे रेसिडेन्स जवळपास येत गेले आणि कोणी रोक टोक काहीच नाही, सगळे रेसिडेन्स येत गेले। आता असं झालेलं आहे की इंडस्ट्रीज आणि रेसिडेन्शियल कॉमन कंपाऊंड वॉल पर्यंत गेलेले। आता परवानगी कोण देते, कोणाची चूक आहे? सगळे डिपार्टमेंटच जे आहेत, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच असतात ना, एमआयडीसी आहे किंवा जे परमिशन आता बिल्डिंगमध्ये रेसिडेन्शियल देणारे असतील तर केडीएमसी असतील। मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा 4 किलोमीटर एक सुद्धा कोणाचं घर नव्हतं। आता ती घरं इथे पैसे खाऊन, बिल्डर पैसे खाऊन, केएमसी पैसे खाऊन ते इथपर्यंत आले आमच्या इथे। ही चुकी आमची का त्यांची? हे तर सत्य आहे। एमआयडीसीच्या बाजूला एक बफर झोन असतो आणि त्या बफर झोन मधले पण भूखंड जे लाठी बफर झोन होता तो कुठे गेला? दिसतच नाही तो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।